केला, आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतला. मी खरोखर स्वतःला नशिबान समजतो. आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये, दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत. एका डोळ्यामध्ये भाई दुःखाश्रू आहेत. का गेली 38 वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो. नंतर शिवसेना उपनेता झालो. या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय. त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःखाश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत. कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईंनी माझ्यावरती प्रेम केलं. 2009ची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही 9 आणि 14, 19, 2022 पर्यंत भाईंनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन, दिशा आणि सहकार्य केलं. त्या भावनेने निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला. एक दुःख आहे नक्कीच. 2.5 वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना भाईंसोबत जाऊ शकलो नाही. ती त्या वेळची ती परिस्थिती असेल. पण निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला. निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे. आणि मग 2006ला मी पोटनिवडणूक लढवली होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सामंत साहेब मी पराभूत झालो होतो. पण 9, 14, 19 मध्ये